अय अय उठ की. अयो तुम्ही आलात होय. हा मग अयो किती उशीर केला हो तुम्ही. हो दे उशीर म्हणजे आम्हाला अडचण पडतं मला लय भूक लागली. अयो आणि तुम्ही एकटंच जेवणार होय. तू नाही जेवली मग. नाही हा? तुम्ही यायचं म्हणून नाही जेवले. आता 11 वाजले तर इतका लवकर कुठं असतोय का. हम्म. आपला मगाशी फोन झाला होता तेव्हा तुम्ही म्हणले मी 8 वाजता येतो हा. आणि तुम्ही आलात किती वाजता. 11 वाजता. तुमची वाट बघून बघून मी कधी झोपी गेली ती पण मला कळालं नाही. आणि पुरी पण म्हणल्या आमचं पप्पा येणार आहेत आमचं पप्पा येणार आहेत. त्या पण तशाच झोपी गेल्या. आणि त्या दिवशी मला जाताना म्हणलं तुम्ही की मी संध्याकाळी माघारी येतो. 4 दिवस झालं तुम्ही तिकडच आहे. गाडी बी तिकडच आणि तुम्ही बी तिकडच. अशी कशी हो तुमची ड्रायव्हर लाईफ आहे. आमचं ड्रायव्हर लाईफच अशी आहे. तुला म्हणलो होतो 8 वाजताच येतो म्हणून. काय सांगायचं अगं तुला. आपल्या गाडीचा टायर फुटलाय मगाशी. तिला बदलायला आणायला 2-3 तास मोडलं ते माझं. मला वाटत नाही का आपल्या लेकरा बाळांच्या जावा त्यांच्यासोबत जेवावं. गेलं की 4-4 दिवस तिकडच असतो. मला कळतंय का आमची ड्रायव्हर लाईफच अशी. तुला त्या दिवशी म्हणलो संध्याकाळी येतो आणि 4 दिवस माझं तिकडच मोडलं. गाडीच खाली नाही झाली. लांब लांबचा प्रवास असतो अगं. रात्रभर गाड्यात चालवायचं, डोळं पडायचं, काम करायचं. ड्रायव्हर लाईफ एवढी दिसते तेवढी सोपी का गं. वडापाववर कधी कधी दिवस काढावा लागतो. 4 दिवस तिकडं होतो म्हणजे काय मला काय घरचं अन्न होतं. मला वाटत नाही का आता बायकोने आपला स्वयंपाक केला असं गोडधोड खावा आपण पोरांच्या बसा उठावं. लय भारी वाटतं अगं घरी यायचं. पण नाही ग ती नशिबी नाही सुख आमच्या. ड्रायव्हर लाईफ दिसते तेवढी सोपी नाही. आज इथं तर उद्या तिथं लय अवघड असतं. ड्रायव्हर पण एवढं सोपं नाही. बरं चल जेवण करून घे. माझ्या चिमणीने केलेलं जेवण. थोडं जेवण केलं आणि तुमची वाट बघून बघून तशाच झोपी गेल्या. थोडं खाऊन घेतो, हा?